समोर या ठिकाणी संपत होतो मित्रांनो, एक मोठा सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो या ग्रँड फिनालेमध्ये महामुकाबल्यामध्ये पहिली त्याची एंट्री होती, अर्थात पहिली चढाई मिळते जर्सी क्रमांक 06 लांबच लांब हाताने गुण घेण्याची कला अवगत करणारा हा कबड्डी क्षेत्रातला एक मोठा कलावंत. आता मात्र जर्सी क्रमांक 11 आर्यन फोटक अंबतपूर एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं असा हा आर्यन फोटक आरपारच्या लढाईमध्ये मित्रांनो एक अप्रतिम खेळीचं प्रदर्शन करत असतो आणि ज्याच्या देखणे खेळीच्या जोरावरती आपल्या संघाची नय्या पार करण्याचं स्वप्न निश्चितच उराशी बाळगणारा असा हा आर्यन फोटक चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगली बचाव फळी, गुण दिला जात नाहीये तो केदारनाथ अंबतपूर या संघाला. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, तमाम क्रीडाप्रेमी ज्या खेळाची आतुरतेनं वाट पाहत होते, आता काही मिनिटांपूर्वी तो क्षण येऊन ठेपलेला होता आणि अशी रंगतदार या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या दोन्ही संघ सुरुवातीपासूनच आक्रमक स्थितीत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंतचा वेळ हा साधारण एक अर्धा मिनिटाचा वेळ खेळाचा हा संपन्न झालेला आहे आणि यामध्ये तर दोन्ही संघ आपापल्या परीनं कौशल्य आपल्या पणाला लावून आपापल्या खात्यामध्ये गुणांची जमावजमाव करतायत. दोन्ही संघ जणू काय असंच सांगतायत की या पहिल्या क्रमांकाचे मानकरी जे आहेत ते आम्हीच आहोत. दोन्ही संघ पहिल्या क्रमांकासाठी दावेदार आपणच आहोत असं सिद्ध करून पाहतायत. तेवढ्याच जोशामध्ये, तेवढ्याच आक्रमकतेनं आपल्या खेळातील सर्व कौशल्य पणाला लावून या ठिकाणी उभय संघातील प्रत्येक खेळाडू आपला खेळ सादर करतोय आणि ज्याच्या वेळेला म्हणून चढाई होते त्या वेळेला रिटायरमेंट हाताने आपण परत यायचं नाही असा विषय करूनच त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. अंबतपूर संघाला 3 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. दमदार अशी चढाई आपल्याला या खेळाडूंकडून पाहावयास मिळाली. खरं तर या पहिल्या गोष्टीचे पुन्हा एकदा उत्तम पकड आपल्याला पाहायला मिळते अंबतपूर संघाकडून. खरं तर हे सर्व खेळाडू वर्षभर मेहनत घेत असतात. खेळासंबंधीचं जे जे कौशल्य आहे ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात आणि त्यांचे जे मार्गदर्शक असतात अर्थात कोच, त्याचबरोबर या मंडळाचे सर्व हितचिंतक आपापल्या परीनं त्या ठिकाणी मार्गदर्शन करून आपला संघ पंचक्रोशीत कसा अव्वल ठरेल या दृष्टीनं प्रयत्नशील असतात आणि त्याचं दर्शन या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आपण अनुभूती घेत आहोत. या 1.5 मिनिटाच्या अवधीतच या अंबतपूर संघानं कुठरे संघाचा संघ निमार्ता गारद केलेला आहे, पण शेवटच्या खेळाडूनं मात्र मैदानात उतरवलेला आहे. पाहूया पुन्हा जर्सी नंबर 6 आणि जर्सी नंबर 11 आपल्या संघातील बाद खेळाडूंना कशा पद्धतीनं संघात आणू पाहत आहेत. कुठल्याच संघाची अशी अपेक्षा नसते की आपल्या संघाला लोन मिळावा आणि हा लोन वाचवण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. अतिशय नयनरम्य असा खेळाची चुरस वाढवणारा हा खेळ आपण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतोय. या खेळातील आनंद आपण लुटतोय. त्यांच्या या ठिकाणी ऑल आउट दिलं जातंय. सोडे सरांचं खरंच मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जातं. मित्रांनो आता मात्र या ठिकाणी बदल घडला जातोय, पण एकट्या नितेशने दमखम दाखवला. शिवाई शिर्डी असलेली सर्वांचा लाडका संघ आहे तो केदारनाथ अंबतपूर.
मात्र विरुद्ध संघाकडे मातंबर मंडळी यामध्ये तेजस शिंदे ज्याचा खेळ आपण मित्रांनो पाहिलेल्या अनेक सामन्यामध्ये आपली महत्वपूर्ण कामगिरी करणार हा मात्र बघा दोन गडी मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय एक कोपरा उद्ध्वस्त होताना सूरज आणि राज या दोन्हीवरती दबाव येतोय आणि दोन गुण सहज आपल्या बाजूने जोडण्याची क्षमता अर्थात तेजसचं हे कौशल्य आहे. तेजसनं मात्र या ठिकाणी दबावाची ही निश्चितच उपयुक्त खेळी केली ज्याच्या जोरावरती पुन्हा एकदा दोन गुण या ठिकाणी सुकाई कुटरी संघामध्ये दाखल झाले आणि आता मात्र स्पीड मास्टर ज्याला संबोधलं जातं आपण एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातो तोच ज्याचे क्रमांक 11 आर्यन कुटक आरपारच्या लढाईमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्याचं निश्चितच नाव अभिमानानं घ्यावंसं वाटतं असा हा जबरदस्त आर्यन कुटक चढाईसाठी आहे मात्र कोण मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा आपलं उत्तम पाऊल विजयाच्या दिशेनं रोवण्याचं जसं करून काम केलं जातं तो तेजस शिंदे मजबूत शरीरयष्टीनं एक भरीव महत्वपूर्ण योगदान देण्याचं काम करणारा असा हा जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी मित्रांनो. एक उत्तम प्रकारचा कॅच परतीचा सर्व प्रवास बंद केला जातोय. सीमाचा बंड आहे तो सुमित पानशेतकर याचा आणि आता मात्र चढाईसाठी ज्यानं सुरुवातीपासूनच तेज आक्रमण केलं अर्थात सूरज घाणेकर चमचमता सितारा आहे आणि त्या सिताऱ्यावरती पूर्णपणे भरवसा दर्शवला जातोय. समोर मात्र चॅलेंज स्वीकारले जातोय. आपण पाहतोय चेतन झगडे विनय जगदाळे बोनस कंप्लीट करतोय बोनसवर खात्रीशीर राहतोय तो सूरज घाणेकर पण मात्र या विजयामध्ये एक मोठा डोकेदुखी ठरू शकतो तो नितेश शिर्के बोनस कंप्लीट करतोय आपल्या संघामध्ये दाखल होताना. पुन्हा एकदा सूरज चढाईसाठी असणारे प्रत्येक चढाई गणित हमखास गुण प्राप्त करणार आहे आणि आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी निश्चितच एक चांगलं योगदान देण्याचं काम करतोय या वेळेला सूरज आणि निश्चितच सूरजला उत्तम प्रकारची आपण पाहिलेली पकड करण्याची या ठिकाणी दोन्ही संघाकडे एक एक गुण विभागला जातोय इच 1 पॉइंट. सूरज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आणि पुन्हा एकदा आपली पावर दाखवण्यासाठी निश्चितच एका मोठ्या सामन्यामध्ये आपलं एक पाऊल विजयाच्या दिशेने रोवण्यासाठी तयार होतो तो तेजस शिंदे या वेळेला मात्र सुमितचा आळस पूर्ण ढकलले कोणत्याही खेळाडूचं या ठिकाणी साथ मात्र मिळत नाहीये आणि या ठिकाणी सफल होतोय. 11 म्हटलं तर बळीचा 15 म्हटलं तर निश्चितच आपली नैया 15च्या दिशेने लावण्यासाठी योग्य संधी निर्माण होते. फील्ड मास्टर आर्यन पुन्हा एकदा हर्ष कदमवरती हल्ला करतोय आक्रमण करतोय अटॅक करतोय ज्याच्या जोरावरती एक गुण केदारनाथ अहमद संघाकडे जोडला जातोय. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो तेजस शिंदे एक जबरदस्त चढाई या चढाईच्या जोरावरती आपल्या या संपूर्ण खेळाचं चित्र बदलण्याचं धाडस ज्याच्याकडून निर्माण केलं जातं आणि एक वेगळं वातावरण एक वेगळा माहोल निर्माण केला जातो तोच तेजस मात्र स्वराज मांबाडेच्या रूपाने एक जोरदार आक्रमण चढवलं जाते मात्र फरक पडत नाहीये. आपल्या मैदानात दाखल होत असताना पुन्हा एकदा सूरज घाणेकर ज्यांना आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये कमाल कडक खेळाचं सादरीकरण केलं आणि अहमदखोल संघासाठी एक उपयुक्त खेळीच्या जोरावरती एक मजबूत स्थान या ग्रँड फिनालेमध्ये देण्याचं ज्यानं काम केलं तोच सूरज घाणेकर. विनय जगदाळे एका कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या बाजूने तेजस शिंदे एक उत्तम प्रकारचा कोपरा सांभाळताना मात्र ज्या गड्यावरती भरोसा आहे त्या चढाईपटून आतापर्यंत प्रेरित करण्याचं काम केलंय प्रत्येक चढाईमधून हमखास गुणप्राप्ती करण्याचं काम केलंय तोच पुन्हा एकदा नितेश शिर्के चढाईसाठी सुंदर प्रकारे आक्रमण थांबवण्यात यश मिळते. अहमदखोल आपण पहिल्या सत्राने यांचा खेळ पाहतोय खरंच त्या दोन्ही संघाच्या मार्गदर्शकाने त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवलेलं आहे. एक गुणी खेळाडू म्हणून हे दोन्ही संघ या ठिकाणी आपला खेळ प्रदर्शित करत आहे. आमच्या मंडळाचा सुद्धा उद्देश हाच आहे की आपल्या या पंचक्रोशीतून चांगले चांगले खेळाडू निर्माण व्हावे त्यांना खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून द्यावं त्यांच्यातील कौशल्य वृद्धिंगत व्हावी आणि त्यांनी आपल्या
गावाचं आपल्या पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल करावं असे एक ना अनेक उद्देश ठेवून आमचं हे मंडळ दरवर्षी या कबड्डी स्पर्धांचं आयोजन करत असतं. असा हा पवित्र उद्देश खरंच सफल होतोय याची जाणीव होते. आपण हा सामना जर पाहतोय आपल्याला लक्षात येत आहे की किती खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना संपन्न होतोय. पहिला सत्रातील हा जो सामना झाला यामध्ये 17 गुण आंबतपोल या संघाकडे आहेत आणि 14 गुण हे कुटरे संघाकडे आहेत. खरं तर एक इनिंग अजून बाकी आहे. अजून या खेळाचं पारडं बदलू शकतं. आपण जर दिग्गज क्रीडाप्रेमी असाल तरी आपण या ठिकाणी काही अर्थच बाजू शकत नाही की या आपण सन्मानासाठी कृपया या ठिकाणी व्यासपीठावरूया. ताबडतोब मध्यंतरासाठी खेळ थांबलेला असताना आपण पाहतोय उत्तम दर्जाची चढाई पुन्हा एकदा मध्यंतरानंतर स्वराज बांबडे ज्याची क्रमांक 1 अत्यंत जबरदस्त पद्धतीची चढाई या ठिकाणी स्वराज बांबडे यांची असते आणि याच चढाईमधून पुन्हा एकदा गुण घेतो का स्वराज पाहायचंय. निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होते कारण या सामन्यामध्ये हो जबरदस्त चढाई होती मात्र विनयनं त्याला साथ दिली. हर्षच्या हातूमधून देखण्याचा सुटण्याचा निश्चित प्रयत्न केला पण शेवटपर्यंत हा प्रयत्न मात्र असफल झाला. गुण पुन्हा एकदा मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सुपर रेडचं दर्शन घडवलं जाते. सूरजची खेळी मात्र महारदार होते पण जशाच तसं चौक प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असणारं पुन्हा एकदा तेजस शिंदे चढाईसाठी आयुष पुटकच्या बाजूने जोरदार आक्रमण करत जात आहे आणि या ठिकाणी जोरदार आक्रमणाच्या जोरावरती चॅलेंज केलं जातं. मित्रांनो या ठिकाणी धुवाधार खेळी आकर्षक विस्फोटक या ठिकाणी निश्चितच चढाई केली जाते. सुरेश चढाईच्या जोरावरती एक गुण पुन्हा एकदा असे केला जातोय. राज खापरेच्या रूपाने एक मोठा मोहरा मैदानाच्या बाहेर जाताना आता मात्र चढाईसाठी असणार आहे. एक गुण सहज हासिल करतोय. पुन्हा एकदा हर्ष कदम याचे जोग होताना या ठिकाणी तेजस शिंदे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. उत्तम प्रकारची चढाई तेजस याची सुद्धा असते. ज्या जोरावरती तेजसनं आतापर्यंत गुण घेण्याचं काम केलंय सलग खोलवर जाण्याची कला अवगत करताना आपण पाहतो जोरदार आक्रमण संपूर्ण कमी मात्र एक दिलाना त्याची पकड करतोय. एक संकल्पना पकड केली जाते आणि एक उत्तम नमुना पुन्हा एकदा पेश केला जातोय. या ठिकाणी आर्यन भोटा काही तेज दरार चढाई हवी असेल तेव्हा ज्याचा वापर केला जातो असा आर्यन भोटा पुन्हा एकदा एक उत्तम प्रकारची चढाई करण्यासाठी तयार आहे. दरम्यान 4 गडी मैदानामध्ये दाखल असताना खरंच खूप कठीण असतं पण आपल्याला कौशल्य दाखवावं लागतं शेवटपर्यंत आणि आता मात्र नितेश शिंदे एक हाती विजय संपादन करायचं असेल तर नितेशचं नाव मात्र मोठं या ठिकाणी मात्र नितेश या ठिकाणी बोल न घेता अर्थात बोनस कंप्लीट न करता आपल्या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि आता प्रत्युत्तर दाखल म्हणून एक उत्तम प्रकारची चढाई करण्यासाठी सूरज त्याला सुरुवातीपासूनच धगधगत्या सूरजला आपलं अस्तित्व दाखवण्याचं काम केलंय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपल्या संघाला एक मजबूत साथ देण्याचं काम केलंय. तो सूरज घाणेकर पुन्हा एकदा एक जोरदार हमला चढला जातोय ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला एखादा गुण मिळवण्यासाठी तयार असणारा सूरज या ठिकाणी मात्र त्याला गुण मिळू देत नाहीये.
आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा नितेश या वेळेला नितेश खेळ सफल होताना सूरज मात्र सफल होतोय. एक गोल पुन्हा एकदा सुकाई देवी कुत्रे संघाला या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. 23-18 डू ऑर डायचा बरोबर विनय एका बाजूला चेतन दुसऱ्या बाजूला विनय आणि या वेळेला मात्र खेळी एक मजबूत करायची ते आर्यन भूतक याला आर पारच्या लढाईमध्ये मित्रांनो एक स्वतःचा निर्माण करण्यासाठी विनयवरती मात्र दबाव येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय एक डिफेंडर मात्र स्वयं जिंकवतोय. आपण पाहतोय विनय जगदाळेची मान्य आहे पण लाईन मध्ये हात धरून पडतोय त्याला आणि तुम्ही आता नाही म्हणताय. या ठिकाणी दोन्ही संघ मातंबरे आपण पाहतो. या दोन्ही संघामधली एक गर्दी जुंज आणि मित्रांनो एक उत्तम दर्जाचा खेळ या दोन्ही संघातील खेळाडूंकडून आपण पाहिलेला आहे. दरम्यान चढाईसाठी असणारे तो नितेश शिर्के एक हाती विजय संपादन करायचं असेल तर त्याचं नाव खूप मोठं आहे. असा नितेश शिर्के चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाची चढाई घेण्यासाठी आणि दरम्यान पुन्हा एकदा बोनस घ्यायचा पण बोनस मात्र पूर्ण होत नाही. चढाईसाठी येतो आर्यन कुटर जर्सी क्रमांक 11 अधिक तेज दरार चढाई हवी असेल तेव्हा ज्याचा वापर केला जातो तो या ठिकाणी आर्यन कुटर चढाईसाठी धीम्या गतीच्या खेळाचं सादरीकरण केलं जात आहे. समोर थोडस लीड आहे ते लीड ओळखून निश्चितच खेळी केली जाते. पुन्हा एकदा आक्रमण मात्र चढवलं जात आहे ते चेतन झगडेच्या बाजूनं आणि या वेळेला मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होताना पुन्हा एकदा त्याची तेज तलवार चढाई निश्चितच सर्वांना प्रभावित करण्याचं काम करते. त्याची खेळण्याची शैली थोडीशी वेगळी आहे पण गुण घेण्याची कला थोडीशी वेगळी. या ठिकाणी सामना संपण्यासाठी लगभग 5 मिनिटांचा निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना बोनस कंप्लीट करतोय तो नितेश शिर्के. पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे तो जर्सी क्रमांक 11 अहमदकोल एक्सप्रेस आर्यन कुटक मजबूत चढाईनं प्रभावित करण्याचं कायमस्वरूपी जो काम करत असतो आणि लगभग 4 मिनिटं आणि 37 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना आर्यन मात्र धीम्या गतीची खेळी या ठिकाणी सादर करतोय. आपण पाहतोय समोर 4 डिफेंडर आहेत त्यांच्या समेत चढाई करताना गुण घ्यायचं मात्र आपलं कौशल्य दाखवण्याची गरज या ठिकाणी निश्चितच दाखवावी लागणारी ती आर्यन याला सातत्यपूर्ण कामगिरीसाठी पुन्हा एकदा विशेष प्रकारचा अटॅक करण्यासाठी जातो आहे तो नितेश शिर्के. आता मात्र स्वरांच्या बाजूने हा बोनस कंप्लीट करतोय. लगातार विजयाचं अंतर कमी केलं जात आहे. डू ऑर डायचं दर्शन घडवण्यासाठी आर्यन कुटक आरपारच्या लढाईमध्ये उत्तम प्रकारचं योगदान योगदान देण्यासाठी शेवटची 4 मिनिटांची असताना सार्थक एक निरर्थक खेळी एक व्यर्थ खेळी या ठिकाणी सार्थक करून होते. पुन्हा एकदा ते जबरदस्त खेळी एक अभेद्य खेळी केली जाते. मित्रांनो प्रत्येक चढाईकडे हमखास गुण प्राप्त करण्यासाठी तयार असणारा नितेश. आता मात्र आपण या ठिकाणी पाहतोय 3 डिफेंडर मैदानात असताना सुपर टॅकल ऑन सूरज घाणेकर चढाईसाठी खऱ्या अर्थानं एक मोठा सामना या ज्या हनुमान क्रीडा मंडळ कुंभारखणी यांच्या वतीने भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचा अंतिम चषकावर नाव कोणता संघ ठरतो अर्थात मानकरी कोण ठरतो अप्रतिम चेतनवरचा अटॅक त्यानंतर जर्सी क्रमांक 7 त्याचबरोबर या ठिकाणी प्रवीण गुंजरे असतील अशी सर्व दिग्गज मंडळी आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहेत. या सर्वांचं कौतुक केलं जात आहे. नितेश चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाची चढाई नितेशची असते. आता मात्र ऑल आउट रोखायचं आहे. नुसतं बोनस घेऊन लागणार नाही ते आपल्या संघाला सजवण्यासाठी बहरण्यासाठी एक उत्तम प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे नितेशनं आणि तीच खेळी या ठिकाणी साकार करतो नितेश. या वेळेला मित्रांनो पकड केली जाते. एक सुंदर खेळ बोनस मात्र संपादन केलं जाते.
महामुकाबल्यामध्ये कोणता संघ विजयी होणार हे चित्र मात्र धुंदर असताना मात्र ज्या खेळाडूंना आतापर्यंत उत्तम प्रकारची खेळी गेली आहे, ज्यांना आतापर्यंत या संपूर्ण खेळावरती आपलं लक्ष केंद्रित करण्याचं काम केलंय, तोच सूरज घाणेकर चढाईसाठी लगभग हलक्या पावलांनी पुन्हा एकदा विरोधी संघावरती आपलं आक्रमण जारी करताना या वेळेला सूरजला पकडत हे उत्तम प्रकारच्या पकडीमध्ये सूरज मात्र या ठिकाणी त्याची खेळी थांबवली जाते. 2 मिनिटं आणि 17 सेकंदाचा कालावधी. तेज शिंदे चढाईसाठी एका बाजूला स्वराज, दुसऱ्या बाजूला बंटी. वातावरण मात्र या ग्रँड फिनालेचं तापलं जातं. खऱ्या अर्थानं एक महामुकाबल्यामध्ये उत्तम प्रकारचा संघ आपण पाहतोय. तेज शिंदेची खेळी आणि आता मात्र एका बंटी, या बंटीची मात्र वाजवली जाते घंटी, कारण तेजस मात्र या ठिकाणी एक जबरदस्त गुण संपन्न करतोय आपल्या संघासाठी. 1 मिनिट आणि 50 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक चढाईसाठी एक सुंदर क्षेत्ररक्षण पहरलं जातंय, सजवलं जातंय. एक उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपल्या संघाला मात्र या ठिकाणी सजवण्याचं काम ही मात्र चुकीची खेळी. एक मोठ्या सामन्या दरम्यानचा कालावधी शिल्लक असताना आपण पाहतोय नितेश शिर्केची निर्णायक सत्रामध्ये एक अफलातून खेळी. मित्रांनो, ही खेळी मात्र या सामन्याला एक वेगळं निरंतर रूप निर्माण करून देते का, या खेळाचं वेगळं कलाटणी निर्माण करून देते का, या खेळामध्ये पलटवार देण्याची संधी नितेश कडून निर्माण केली जाते. एक मोठं अंतर तयार होते आणि निश्चितच त्याची ही खेळी एक उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी करते का. एक शांत खेळ केली जाते नितेश कडून आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होताना नितेश पुन्हा एकदा सूरज घाणेकर चढाईसाठी असणारे बरीचशी दिग्गज मंडळी या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी यामध्ये आमचे मित्र आदरणीय PCC कुचांबेचे सन्माननीय परेश दादा टाकळे, नितीन दादा, ही सर्वच मंडळी या ठिकाणी या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी तयार आहे. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केले जाते. काही क्षण या सामन्याचे बाकी असताना या ठिकाणी आपल्या कुंभारखाणी हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक जाधव सर आणि सुवरे सर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाची महारदार देणगी त्यांनी सुपूर्द केलेली. दोन्ही सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल, आभार असेल. सूरज चढाईसाठी आणि लगभग औपचारिकता बाकी आहे, कारण या ठिकाणी महामुकाबल्यामध्ये एंट्री केल्यानंतर दमदार खेळाचं प्रदर्शन सातत्यपूर्ण करणारा केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदखोलचा हा संघ जय हनुमान क्रीडा मंडळ या मैदानाचा अंतिम विजेता संघ ठरतोय. एक बहारदार खेळीनं आपल्या बाजूला सामना बोलावला जातो.